तर नमस्कार मित्रांनो, गुड मॉर्निंग, गणपती बाप्पा मोरया. तर आज सुद्धा कालच्या सारखंच चावीला पाणी नाही आहे, म्हणजे वरती पाणी चढलं नाही आहे काल रात्री टाकीमध्ये. त्यामुळं पाण्याची बोंब आहे. त्यामुळं आम्ही सकाळ सकाळ उठून सगळ्या बादल्या, सगळे पातेले बितेले भरायला लावलेले. आणि आज एवढी गडबड झाल्या की पूनमला बाहेर चहा सुद्धा प्यायला वेळ मिळेना झालाय. कारण बघा ते आत करतो म्हणली, आतच माझं मी चहा पितो म्हणली, तर मग म्हणलं आज एकत्र चहा पिऊ आपण. अगं बाई गं, बाळ माझं किती छान आहे. बाळ माझं किती छान आहे. आम्ही नेहमी एकत्र चहा पितो रोज सकाळी सकाळी म्हणा किंवा इव्हिनिंगला म्हणा, रोज एकत्र. मुंगी कुठून आली? मुंगी काढू पुढे. होय, रोज एकत्र चहा पितो. पण आज म्हणली की मला गडबड आहे, आज आंघोळ पण केली नाही तिने. पटापट आवडतो परीचा डबा करायला लागलाय मेन म्हणजे ती म्हणजे आज मला वेळ नाही. तर आज तू इथे चहा पी, मी इथे चहा पितो, पटापट आवरू आणि छोटा छोटा काम करू. हा म्हणून म्हणलं की थांब मीच येतो तुझ्याजवळ. हे की नाही पुणे? हो ना गणेश. अच्छा पुढे. विचार आहे का ना तू? पण तुला एक सांगायचं आहे, तू ह्या ड्रेसमध्ये खूप क्यूट दिसतं. Oh my God. मित्रांनो कशी दिसतं पण सांगा कमेंट बॉक्समध्ये. आंघोळ केलं नसलं तरी क्यूटच दिसतं. ये थोड़ा ज्यादा ही हो गया गुरु. ये थोड़ा ज्यादा ही हो गया. ज्यादा है पण तेरे लिए कम ही है वो. आई ग. हा असू दे बघा. बस जुळवा जुळवी छान झाले. सकाळ सकाळ डायलॉग नको. नाही डायलॉग नाही, जुळवा जुळवे. जुळा जुळे काय पिल्लू माझं का नाराज आहे? नाराज आहे पिल्लू. जरा झोप आल्या. हो माय गॉड. मी म्हणलं मोठ्या पिल्लूची एवढी कशी काळजी. मोठं पिल्लू का नाराज आहे मग? नाहीच आहे नाराज. हा नाराज व्हायचंच नाही ना. नवऱ्यानं काही म्हटलं तरी नाराज व्हायचं नाही. नाहीच आहे तर. हा व्हायचंच नाही. आई नाहीच आहे तर. हा नाही व्हायचंच नाही तर का सांगायला व्हायचं नाही. असंच सांगावले, मला मज्जा येते म्हणून सांगावले. मज्जा आली नाही पाहिजे नवऱ्याला. त्रास झाला पाहिजे. तर तुला टोचूच देतो, इंजेक्शन देतो. आगापणा करतेस. तर मित्रांनो जस्टच परीला आता सोडून आलोय स्कूलमध्ये आणि पुनमने उपीट केल्या कडक. पण कसं काय तुझ्या एवढ्या हाताला कसं काय चव आहे ग? गणेश माझ्या हाताला चव आहे. हा तुझं मन मोठं आई ग आहे ग. आई ग. तर मित्रांनो कालच माझा मित्र कोकणात गेला होता. येताना फणस आणला होता. म्हणजे सगळ्याच आमच्या मंडळातल्या मुलांना सगळ्यांनाच त्यानं दिलंय. तर मी म्हटलं की छोटे घेऊन जाऊया, कारण आमच्यातले कोण खाणार नाही जास्त. परी मागत होती परवा, म्हटलं योगायोगाने आलेलंच आहे. तर त्याला खाणार नाही म्हणजे मी खाणार असतोय की. खाणार असतेस हा मग? मग कधी म्हटली नाही मला फणस आणून दे म्हणून. मी तुला कधी म्हणले मला हे पाहिजे मला ते पाहिजे म्हणून? ते तर आहेच सोड, तू तसं काहीच म्हणत नाहीस. मग हां तोंडात पाणी सुटले ते. तर मित्रांनो हे आमचे जे मित्र आहेत राकेश सनंगले, त्यांनी आम्हाला हे फणस गिफ्ट म्हणून दिलेलं आहे. तर आता आमचं पण कर्तव्य बनते की त्यांना काहीतरी द्यायचं. तर रिटर्न गिफ्ट त्यांना मी देणार. हे बघा चालूच केली. आत्ता कट केलाय? होय आता कट केले. ते जरा कच्चं होतं म्हणून कट केले नव्हते त्याने आणून ठेवलेले, म्हणजे 2 दिवस झाले आणून ठेवले. मस्त आहे ना. छान हो छान. थँक्यू राकेश. मस्त. गावाकडचं कोकणात म्हणल्यावर आहे ना. कोकणातली माणसं पण भारी. दिलदार असतात कोकणातली माणसं. हां कट करायला पाहिजे. घर काढ. हे निघते की सर कसं असते बघ की, आहे की नाही. कसलं चिकट आहे आणि ठेवा बाबा तर पडीपर्यंत असतो फक्त आणि द्यायचं. आमच्या सगळ्या मित्रांना म्हणजे मंडळातली जेवढी मुलं आहेत ना तेवढ्या सगळ्यांना त्यांना आणला फणस म्हणे. हो का? होय मला सगळ्यांना फणस आणले मला गावाकडं. चिक दिसायलाच नको वाटतं. खायला भारी वाटते. चला आमची शेफ लागली कामाला. मगाशी ते हँडग्लोव्ज तुझे हँडग्लोव्ज बघा. मगाशी चिकट जातच आहे ना. खवऱ्यासारखं खाल्लोय पटापट. अरे प्लेट तर घे की, प्लेट मध्ये नाही काढायचं. सगळं चिकट ते जाणार. देशी जुगाड, हँडग्लोव्हचा देशी जुगाड. शार्प जरा मोठा पाहिजे.
अरे कोयत्यानं कापायला लागते ती कोयत्यानं. जोर लागा गे पुणे उभारून कापत्या. बसून ताकद नाही लागायची. घातलं नकोस काय परी काढून देते. तर परी गावाला गेली होती आणि आत्ता आल्या पप्पांबरोबर गेली होती. एक नाही अरे हळूहळू हातावर येईल. हा हळूहळू. तुला नाही पिल्या फरशीला. काढू काय मी पुणे. मी कशाला काढत बसल्या, सकाळी काढलो असतो की ते. पोरगीला तुझ्या हातात पाहिजे. पोरगी जीवन आली तरी पाग आईस्क्रीम त्यानं खाऊन आल्या. होय पिल्या आईस्क्रीम त्यानं खाऊन आल्यास का नाहीस मग. आणि खायचंच आहे ते. ए अरे कोण कापलं होतं असं. अरे मध्ये पुंदा आहे त्याला. कसं कापल ते. काय गणू काय फणस कापण्यासाठी एवढी कसरत. पुणे असं इमॅजिन कर की हे मी आहे. नाही बाबा नाही असं कसं इमॅजिन करू. सगळा राग काढ की त्यावर. एक वेळ तू करशील खरं मी नाही करू. आहे ना काय अवघड. अरे चिकट किती आहे बघते. मग त्यावर कशाला घेतलंस. परे तू पण पालतं पाहिजे. सर मी काढतो आणि पूनम दे इकडं. थांब जरा मी चिरणार आता. मला भूक लागल्या पूनम कशाला ते काढत बसलेस ते. मित्रांनो आता 9:45 वाजल्यात. मला भूक लागल्या म्हणून सांगितलं तर आता हे चिरत बसलो. ए तुझ्या पोरगीला पाहिजे काय करू मग. तुला माहित आहे कच्च्या फणसाचं पण भाजी करतात. मस्त लागते भाजी. कधी खाल्ली नाही तुम्ही. मी खाल्ल्या. ए काय होई बघ. तिला जेव्हा खाऊन बघतो चांगला आहे का मग तू खा. खाऊ रे मगाशी खाल्ल्या पिल्या काय आणि फायनली पूनमनी कट केलेले आहे. तिला बियातच तू काढायचं. जरा कच्चा फक्त आहे ना तरी पण चांगलं लागले. मम्मीच्या हातनं काढलं म्हणून चांगलं. हे बघ हे कोणाला ते तुलाच घे. मला बरीला पहिले जाऊन बसली तिथे तोपर्यंत खातो. काय करलंस ग. मैं ना वो नोटबुक थोडा ठीक कर दूँ. अभ्यास करा तर परी आम्ही आमचा उरकून अभ्यासासाठीच करायला सगळं मॅडम. जेवण करूपर्यंत ते होमवर्क ते काय काय कर सगळं. होमवर्क कुछ नाही आहे. तू खा की पुण्या. ग लक्षात आहे म्हणायचं बायको आपली. असू दे आता खा म्हणून. सगळं खाऊन जरा मला दिले महत्वाचं नसते मी त्या. तुम्ही द्या पण ना द्या दोन्ही पण तुम्हाला शिवाय ह्या खायचं आहे. फणस खायलाच की शिवाय कशावर खातोस. परी अगं खाईल की बाळ पहिला. तर पूनमने आता बिया हे साठवल्यात कारण उद्या काय करणार आहेस त्याचं भाजणार आहेस काय. पूनमने गवारी नीट केलेलं आहे तसंच ठेवल्या आणि हे आपण आता इथे ठेवूया प्लॅस्टिकच्या मस्तपैकी ह्याच्यात घातलेले पूनमने. ओ ओ माय गॉड पुणे तू जाळीदार दिसालेस. ना जर हे रबर पाठीमागे कुठलं रबर पाठीमाग सारू म्हणजे ते कॅरीबॅग काढणार आहे पाठीमागे. पूर्ण सरकवायचं अर्धवट नाही. अरे हातात ये ना. अरे हातात ये नाही की हमेशा जोर लगा के हमेशा. तुला त्रास होईल रे. ते माझं मी काढतो नुसतं रबर काढतो. ओके 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 धन्यवाद मंडळ आभारी आहे. होय काय Yes. कुठला मंडळ हा तुमचा. वर्गणी बिर्गणी काय देणार नाही तुम्हाला. गप्प दे वर तोंड करून वर्गणी मागायला यायचं नाही. वर्गण नको आम्हाला एक ड्रेस घेऊन द्या. हे दे बघा हे. वर्गणी का रिश्वत आहे ही. थांबा आलो सांगतो तुम्हाला. नको मी पळून जातो. मित्रांनो परी अचानक गावाला गेली होती आणि गावावरून आल्यानंतर जवळजवळ 9:45 ते अभ्यासाला बसल्या
आणि आता 11:30 वाजत आले आणि अजून अभ्यास करावा लागेल. पिल्लू झाले की नाही कंप्लीट? अजून नाही. नाही झालं अजून? किती वेळ लागेल? अर्धा तास. अर्धा तास? बरं ठीक आहे. ॲक्च्युली ती तिच्या आजोबावरून बरोबर गेली होती कसबी डिग्रजला. तिकडे आमच्या काकीला भेटायला गेली होती आणि तिकडून येताना जेवण करून आलं, त्यामुळे तिला लेट झाला. नंतर ती आता जवळजवळ तासाभरातच येणार होती, तरी पण ती आता अभ्यास कंप्लीट करत बसले. चांगली गोष्ट. उद्या तिला नोटबुक जमा करायचं आहे ना शाळेमध्ये. आहे ना? तर बाळ माझं वेळ झालं तरी अभ्यास करायला गावाहून आल्यावर, कारण तिला गावाला पण जायचं होतं, खेळायला पण जायचं होतं. त्यामुळे थोडासा वेळ झालाय. तिला पण कंप्लीट केल्याशिवाय झोपणार नाही मी सांगितलेली. हा पिल्लू झालं की नाही? झालं की. नक्की? तर खूप वेळ झालाय आणि आता कुत्री भुंका लागल्या, तुम्हाला ऐकायला येत असेल. इतका वेळ झालाय. चलो, तर हा व्लॉग आपण इथे संपू. पुन्हा भेटू नवीन व्लॉगमध्ये. जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, मजेत राहा आणि आमचे व्हिडिओ बघत राहा. चिमण्या बघत रहा. चलो बाय बाय मित्रांनो. गुड नाईट. टेक केअर. बाय बाय. बाय बाय. गुड नाईट.